करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शनिवार, 14 जून 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला आपण जी सुरुवात करत असतो, कुठल्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो. ज्याप्रमाणे श्री गणेशाने सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे आपला शेवटसुद्धा श्री गणेशानेच व्हायला हवा. ज्याप्रमाणे जन्म त्याचप्रमाणे मृत्यू, जन्माला आलेला हा नरदेह त्याचप्रमाणे प्रत्यक्षात आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे आणि शेवटच्या वेळी तुझा विसर न व्हावा याच दृष्टीने आपल्याला राहायचं आहे. संकट कोणावर आलेलं नाहीये, प्रसंग कोणावर आलेले नाहीयेत. या जीवनामध्ये आयुष्यात आपण कुठली एखादी गोष्ट आपण करत असताना त्या कामाचं आपण नियोजन केलेलं नाही. काय करायचंय ते आपल्या डोक्यामध्ये विचार नाहीये, फक्त करत आहोत याला महत्त्व नाहीये. काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साथ. वेळ आपल्याकडून निघून चाललेली आहे. जे करायचं आहे ते संपूर्णपणे आपल्याला संकल्पानुसार करायचं आहे. समर्थ म्हणाले, प्रत्येक महिन्यामध्ये का संकष्टी चतुर्थी येते? आपण फक्त काय पाहत असतो? चंद्रोदय कितीचा. उपवास फक्त सोडायचा असतो, सकाळपासून उपवास धरत असतो. परंतु उपवास बघा, आपण कोणाच्या घरी गेलो की काय म्हणतो, आज माझा उपवास आहे, बरोबर की नाही? परंतु उपवासाच्या दिवशी प्रत्यक्षपणे आपण जे खायचं आहे ते बरोबर खात असतो. नाही मिळालं की त्यावर आपण राग धरत बसतो. राग का करतो? नाही मिळालं चालेल ना, बरोबर की नाही? परंतु ती गोष्ट हवी या दृष्टीने जर आपण पाहायला गेलो तर समर्थ म्हणाले, जमा नावे शून्याकार. आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ना त्यामध्ये आपण समाधानी असणं आवश्यक आहे. संकट कोणाला सांगून येत नाही. उपवास धरला आणि उपवास नाही धरला तरी संकट येणार, तो येणारच. म्हणजे आपण कोणासाठी करत आहोत बघा, भाग कसा दिलेला आहे जाणून घेतलं पाहिजे. आपण देवाची भक्ती करतो, देवाची उपासना करतो, कोणासाठी करत आहोत? देवासाठी करतो का? नाहीये. ही आपल्याला शिकवण आहे, ही आपल्यासाठी आहे. देवाने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु आपणच देवाला काय म्हणतो? देवा मला पास कर, मी तुझ्यासाठी पेढे देईन, नारळाचा बघा प्रत्यक्षपणे हार तुझ्या चरणी अर्पण करेन, बरोबर की नाही? 21 मोदकांचं नैवेद्य. म्हणजे आपण देवाला काय देतो? आमिष देतो, लाच देतो. परंतु देवाने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, बरोबर की नाही? ज्यावेळी संकट ओढावतो, भाग पुन्हा ऐका, ज्यावेळी संकट ओढावतं त्यावेळी आपला नरदेह जर उपासनेत असेल, देवाच्या नामस्मरणात असेल तर येणारं संकट हा येणारच, परंतु डायरेक्ट येणार नाही. जसं डोंगरावरून येणारा दगड बघा प्रत्यक्षपणे कसा येतो? डायरेक्ट पडला जातो. परंतु नामस्मरणामध्ये जर असेल ना तर त्या दगडाचे तुकडे तुकडे होऊन आपल्यावर संकट येईल. त्यावेळी आपल्यामध्ये स्मरण असणं आवश्यक आहे. कारण का, ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न भादी जाणं अपमृत्यू काय करी. संकट येणारच,
देवावर सुद्धा संकट आली, ओढावली, परंतु त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? नामस्मरण करणं गरजेचं आहे. नामस्मरणामध्ये आपण सतत राहणं आवश्यक आहे. संकट सकाळी येऊ, रात्री येऊ, संध्याकाळी येऊ, घेणं देणं नाही, परंतु आपलं नामस्मरण, आपली देवपूजा, आपली भक्ती आपल्यामध्ये नक्की असली आवश्यक आहे. कारण का संकट का आलं? माझा मुलगा 10वी पास झाला, माझी मुलगी 10वी पास झाली, आता पुढे काय करायचं? संकट उभं राहिलं. ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, त्याला जे आवडतं त्याला ते करू द्या. जिथे चुकत असेल तिथे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. परंतु आपण जर धरून बांधून त्याला ते सांगत असू किंवा तिला सांगत असू, ते चुकीचं आहे. बघा भाग कसा दिलेला आहे. जसं स्प्रिंग असते बघा, स्प्रिंग जेवढी आपण दाबून धरू ना तेवढी ती उडली जाते, बरोबर की नाही? म्हणून एखाद्यावर कधी प्रेशर नसावा. जसं आयुष्य आपण जगत आहोत तशी आपली मुलं, आपली होणारी पिढी जगली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले ना, विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. विद्यार्थ्यासी मिळे विद्या. विद्या केव्हा प्राप्त होईल? जेव्हा शाळेमध्ये नियमितपणे उत्तम प्रकारे वर्गपाठ, दिलेला घरी गृहपाठ पूर्ण करेल आणि गुरुजनांशी आदरपूर्वक जेव्हा राहील तेव्हाच त्याला विद्या प्राप्त होईल ना. धनार्थ्यासी मिळे धन. जेव्हा एखादं कार्य केलं, त्या कार्यामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर त्या कार्याचा मोबदला त्याला प्राप्त झाला. त्या शेवटी त्याला कार्य केलेलं आहे, त्या कार्याचा मोबदला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र. आता आपण देवाला काय करत असतो बघा, नवस करत असतो, पण देव कधी नवस बघा प्रत्यक्षपणे नवसाला पावत नाही, तर देव 9-7 पावतो. भाग लक्षात दे. द्वैत आणि अद्वैतातला भाग आहे. आपला नरदेह म्हणजे अष्टदेह प्रकृती आणि प्रत्यक्षपणे त्या परमेश्वराचा हा 9वाचा अधिकार आहे. आपल्याला त्या 8 विषय विकारांपासून दूर करून 7मध्ये आणलं आणि 9 आणि 7 बरोबर आपला 16 निर्माण झाला, बरोबर की नाही? म्हणजेच संकट असो किंवा नसो, अनेक प्रकारची संकट येतात, प्रसंग उद्भवतात. प्रवासाला निघालेलो आहे, काय हो अचानक बघा प्रत्यक्षात आपण आजारी पडतो. अचानक आपल्याला कसं तरी होतं. मग आपण काय विचार करणार, अरे सकाळी तर चांगला होता, आता अचानक काय झालं? मग घरचे टेन्शनमध्ये. मग आपण दवाखान्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा दवाखान्यामध्ये गेल्यावर आपल्याला बघा, जेव्हा आपण उपचार घेतो त्यावेळी बरं वाटतं. हा प्रसंग कोणी आणला? कुठून आला? कोणी आमंत्रण दिलं का? नाही ना, अचानक आला ना. म्हणजे प्रसंग येतातच, संकट येतात, परंतु त्यावर मात करायची. आता जर आपण त्याच आजाराला घेऊन बसलो तर आपण पुढच्या प्रवासाला जाऊ का? नाही ना. आता त्यावर सुद्धा आपल्याला मात करायची. कारण का? भय सांडूनी तू जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविला आम्हापाशी. भय संपलं पाहिजे. जे भय आहे ना ते आपल्यातलं भय निघून गेलं पाहिजे. आपण घाबरतो थोडंसं का होईना, लगेच आपण आपला देह घाबरत असतो. घाबरायचं. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माहे बाप, बरोबर की नाही? म्हणजेच हा भाग का दिलेला आहे? आपण कोणाला घाबरतो? एवढा जर आपण विचार केला तर प्रत्यक्षात आपण आपल्या कार्यालाच घाबरत असतो.
परंतु कार्य काय आहे हे समजून घेतलं, त्याचं महत्त्व जाणून घेतलं, तर त्या कामामध्ये कधी अडथळा येणार नाही. आणि त्या कार्यावर आपला विश्वास जर असेल, परमेश्वरावर जर दृढ विश्वास असेल, तर ते काम सहजपणे होईल. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. तरी आपण जगभराची चिंता घेत असतो. उद्या माझं कसं होणार, उद्या माझ्या पोरांचं कसं होणार, उद्या मला माझ्या खिशामध्ये पैसे नाही आहेत, उद्या माझा दिवस कसा होईल. समर्थ म्हणाले, वर्तमान काळ आपला उत्तमाचा ठेवायचा. भविष्याची चिंता करत बसू नकोस. भूतकाळ काय आहे ते फक्त विचार कर आणि वर्तमान काळ जगत राहा. वर्तमान काळामध्ये समर्थ म्हणाले, आता या श्रवणाला, आता या शब्दाला खूप भलं मोठं सामर्थ्य. आता कर, आता प्रचिती, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाची मुळे एकसा. आता या शब्दाला काय सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजेच संकट आल्यावर, प्रसंग आल्यावर किंवा एखादी अडचण आपल्या घरामध्ये निर्माण होत असते, पैशाची चिंता होत असते आपल्यामध्ये. बघा, एखाद्या वेळी पैसे नसतात, आपण विचार करत बसतो, अरे आज पैसे नाही आहेत, परंतु ही वस्तू घ्यायची आहे, जर घेतली नाही तर आपल्या घरामध्ये दुःख निर्माण होत असतं. वातावरण बघा चलबिचल होतं की घरामध्ये ती वस्तू हवी आहे, परंतु आपल्यामध्ये खिशामध्ये पैसे नाही आहेत. जेव्हा पैसे असतात तेव्हा आपले पैसे कुठे जातात ते आपल्याला माहीत नसतं. पुढचा भाग समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे की आपला पैसा कुठे चाललेला आहे, कुठे संपत आहे, याचा सुद्धा समर्थांनी पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे वर्णन करून दिलेलं आहे. ते भाग उत्तम प्रकारे ऐकणं गरजेचं आहे. कारण श्रवण करणं या कलियुगामध्ये सर्वात मोठा पाया आहे. कारण आपण परमार्थाला ज्यावेळी आपण जात असतो, परंतु परमार्थातून जर श्रवण वजा केलं ना, तर परमार्थाला सुद्धा शून्य किंमत आहे. म्हणून श्रवण हे उत्तमच आहे. श्रवणाला किंमत का दिलेली आहे, कारण आपण ऐकतच नाही आहे. ऐकल्याचे ऐकावे पुन्हा पुन्हा. अरे पुन्हा ऐक ना, त्यातून काय मार्ग मिळतोय ते ऐकून घे. परंतु आपण कोणाचं ऐकत नाही. अरे हो मी ऐकले, बस एवढंच फक्त ऐकतो, सोडून देतो. परंतु पुढचा जेव्हा तो मार्गावर तो अडथळा किंवा संकट उभा राहतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होतं, अरे ही व्यक्ती बरोबर बोलत होती, परंतु आपण त्याचं ऐकलं नाही. म्हणून समर्थ का म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि ऐकल्याचे ऐकावे पुन्हा पुन्हा, की खरंच यातून काहीतरी मार्ग निघेल. कारण मार्ग खूप आहेत, जगामध्ये अनेक रस्ते पाहायला मिळतात, परंतु कोणत्या मार्गावर आपल्याला जायचं आहे ना, हा मार्ग निश्चित असणं, आपलं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. परंतु आपण रस्ता योग्य प्रकारे बघा, ज्या प्रकारे आपल्याला कुठे जायचं आहे तो निश्चित करत नाही, आपलं ध्येय निश्चित नसतं. म्हणून समर्थ म्हणाले, संकट असो किंवा प्रसंग असो, आपला देह आपल्या परमेश्वराच्या चरणी नतमस्तक असणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी देवाचा आणि देव माझा, कितीही संकट असू दे, परंतु त्या संकट समयी आपल्या मुखातून येणारे शब्द, आपल्या मुखातून येणारं नामस्मरण त्याच्या चरणी कशापर्यंत कसं पोहोचलं जाईल याचा विचार आपण केला पाहिजे. आपण देवापर्यंत आपण आपल्या मुखातून निघणारे शब्द हे देवाचरणी पोचतात का हे पाहिलं पाहिजे. आपण केलेलं निवेदन हे परमेश्वराच्या चरणी पोहोचतं का याचा विचार करणं गरजेचं आहे. तरच जीवनात तू सुखी आहेस. कारण चालवणारा तो आहे, बरोबर की नाही. शेवटी त्याचा नरदेह आहे, त्यालाच निवेदन ठेवणं गरजेचं आहे. कारण तो सर्व काय पाहत आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याची चिंता करू नकोस, कारण करता करविता तोच आहे आणि सर्व तो जाणत आहे. म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा आहे. येणारी संकष्टी चतुर्थी असो किंवा एकादशी असो, प्रत्यक्षात आपला देह हा परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन नामस्मरणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.